नीट पेपर लीक प्रकरणामध्ये आणखी एक मोठी अपडेट समोर आलेली आहे। गेल्या वर्षी आरसीसी मधून नीट परीक्षेमध्ये 19 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले होते। या 19 विद्यार्थ्यांना वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ॲडमिशन सुद्धा मिळालेलं होतं। पास झालेले सगळे 19 विद्यार्थी सध्या सीबीआयच्या रडारवर आहेत आणि पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना चौकशीला बोलावलं जाणार आहे। गेल्या वर्षी सुद्धा पेपर लीक झाला होता का याची सुद्धा माहिती घेतली जाईल आणि गेल्या वर्षी झालेली आरसीसीची मॉक टेस्ट, नीटची प्रश्नपत्रिका सुद्धा तपासली जाणार आहे। प्रश्न जर सारखे आढळले तर मोठे गावकर आणखी अडचणीमध्ये येऊ शकतात। या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी नंदकिशोर आपल्या सोबत आहेत। नंदकिशोर, या 19 विद्यार्थ्यांना वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ऑलरेडी ॲडमिशन मिळालेलं आहे। पुढचा तपास आता कसा होणार आहे ते सुद्धा आपण प्रेक्षकांना सांगू। नंदकिशोर यांच्याशी आपण पुन्हा जोडण्याचा प्रयत्न करूयात। महत्त्वाची अपडेट आहे म्हणावी लागेल ही, कारण की गेल्या वर्षी जी मॉक टेस्ट झाली होती त्यामध्ये 19 विद्यार्थी अडचणीमध्ये आलेले होते। 19 विद्यार्थी माफ करा उत्तीर्ण झालेले होते। मात्र मागच्या मॉक टेस्टचे आणि जर पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी नंदकिशोर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नंदकिशोर, आता 19 विद्यार्थ्यांची चौकशी होणार आहे असं कळतंय। कोणत्या दिशेनं ही चौकशी, हा तपास होऊ शकतो? नक्कीच, खरं तर या वेळेला संपूर्ण जी नीटचा पेपर आहे तो मोठेगावकरांनी फोडल्याचं जे आहे ते समोर येत असताना आपल्याला पाहिलं। तशा पद्धतीची चौकशी सध्या सुरू आहे। मात्र या अगोदर सुद्धा मोठेगावकर या मागच्या नीटमध्ये असा कोणता प्रकार केला आहे का या दृष्टीने खरं तर तपास जो आहे तो सीबीआय करताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामध्ये एकंदरीत आरसीसी मधून 19 विद्यार्थी जे आहेत ते गेल्या नीटमध्ये उत्तीर्ण झालेले होते। त्या 19 विद्यार्थ्यांना जे आहेत ते वैद्यकीय महाविद्यालयात जे आहे ते ॲडमिशन मिळालं होतं। काही विद्यार्थी हे सरकारी सुद्धा महाविद्यालयात जे आहे ते प्रवेश घेतलेला आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे हे 19च्या 19 जे विद्यार्थी आहेत ते संपूर्ण सीबीआयच्या रडावरती असलेले आपल्याला पाहायला मिळतात की सीबीआय त्यांना चौकशीला बोलवणार असल्याची सुद्धा माहिती। अगदी ताजी माहिती घेत राहू। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी।